भारतातील महत्त्वाच्या बंदरांपैकी एक असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट JNPT-मध्ये 800 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केलाय। 800 कोटीच्या भ्रष्टाचार प्रकरणात JNPTचे तत्कालीन मुख्य व्यवस्थापक सुनील कुमार मदभावी तसेच टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स लिमिटेडचे प्रकल्प संचालक देवदत्त बोस आणि इतर काही अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा आणि विश्वासघाताचा गुन्हा नोंदवला गेलाय। घोटाळ्याचा तपशील सीबीआयच्या प्राथमिक माहितीनुसार तपासानंतर प्रकल्पाचे काम नावाशेवा बंदरात जहाजमार्गाची खोली वाढवणे यासाठी होते। 2010 ते 2019 या कालावधीत 2 टप्प्यांमध्ये हे काम दर्शवले गेले, मात्र प्रत्यक्षात काम न करता 365 कोटी आणि 438 कोटी रुपयांची देयके करण्यात आली। कंत्राटदारांशी संगनमत करून बनावट दाखले आणि अहवाल तयार करण्यात आले। निधी उचलण्यासाठी दस्तऐवजांचा चुकीचा वापर आणि गैरवापर केला गेला। छापे आणि जप्तीमध्ये सीबीआयने मुंबई आणि चेन्नईतील 5 ठिकाणी छापे टाकले, ज्यात महत्त्वाचे दस्तऐवज, संगणकीय नोंदी आणि ईमेल व्यवहार जप्त करण्यात आलेत। या पुराव्यांच्या आधारे चौकशी अधिक वेगाने सुरू आहे। सार्वजनिक निधीवर आघात या प्रकरणामुळे सरकारी यंत्रणांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी या मूल्यांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत। सार्वजनिक निधीचा असा गैरवापर नागरिकांच्या विश्वासाला तडा देणारा असल्याचे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।